हॅलो नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी अतिशय सिंपल पद्धतीची रेसिपी घेऊन आली आहे। असं जेवण आपण हॉटेलमध्ये जातो आणि जेवतो, तिथे ऑर्डर करतो, परंतु आज मी तुम्हाला घरीच करून दाखवणार आहे। मुलांच्या आवडीचे आहे आणि घरामध्ये सगळ्यांनाच आवडते आणि ही रेसिपी अतिशय झटपट होणारी आहे आणि खूप सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला सांगणार आहे। चला नान कसं बनवायचं आणि त्यासाठी आपल्याला कोणकोणते साहित्य लागणार आहे, चला पटकन व्हिडिओला आता आपण सुरुवात करू। इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहे, टमाटर घेतलेले आहे, शिमला मिरची घेतलेली आहे आणि कांदे घेतलेले आहे। आता आपल्याला काय करायचं, हे आता आपल्याला चिरायचं आहे आणि आता कोणत्या पद्धतीने चिरायचं ते सांगत आहे। आता शिमला मिरची आपल्याला कापून घ्यायची आहे, त्यामधल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहे आणि त्याचे आपल्याला चौकोनी असे काप काढायचे आहे बघा अशा पद्धतीने। आणि कांद्याचं सुद्धा मागचं आणि पुढचं देठ काढून घ्यायचं आपल्याला आणि कांदे सुद्धा आपल्याला असे चौकोनी छोटे छोटे कापून घ्यायचे आहे बघा या पद्धतीने। इथे 2 कांदे घेतलेले आहे, 2 कांदे तसेच कापलेले आहे आणि टमाटर आपल्याला घ्यायचं आहे, त्याचे सुद्धा आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहे आणि त्याचे सुद्धा आपल्याला चौकोनीच काप करायचे आहे। आता कांदा, शिमला मिरची आणि टमाटर आपले चिरून झालेले आहे। आता त्याच्यासाठी मस्त बढिया आपण आता एक मसाला तयार करू। इथे दही घ्यायचं आपल्याला, खूप आंबटे नको, थोडंसं फ्रेशच दही घ्या तुम्ही आणि ते आपल्याला सुरुवातीला घोटून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडी हळद टाकायची आणि 1 चमचा तिखट टाकायचं, धने जिरे पावडर आणि थोडंसं काश्मीरी तिखट टाकायचं आपल्याला, असेल तर टाका नाही तर साधंच। आता इथे पनीर घेतलेलं आहे, पनीर आपल्याला काय करायचं, स्वच्छ असं पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला त्याचा उपयोग करायचा आहे। आता पनीरचे आपल्याला छोटे छोटे पीसेस करायचे आहे, खूप मोठे करायचे नाही बघा अशा पद्धतीने आपल्याला पीसेस करायचे आहे। आता त्याच्यासाठी एक वाटण करायचं आहे, सिंपल वाटण आहे। थोडे कांदे घ्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहे आणि त्याचं आपल्याला बारीकसं वाटण करून घ्यायचं आहे, बाकी त्यामध्ये आपल्याला काहीच टाकायचं नाही। आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि मी काय करते, पनीर जे असते ना थोडंसं तेलामध्ये आपल्याला किंचित फ्राय करून घ्यायचं, जास्त फ्राय करायचं नाही आणि फ्राय केल्यानंतर कसं पनीर छान लागते खायला, म्हणून मी थोडं फ्राय करत आहे। आता इथे नानसाठी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ इथे मी कमीत कमी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, तर त्यामध्ये आपल्याला अर्धी ते पाऊण वाटी आपल्याला मैदा टाकायचा आहे, तेल टाकायचं आहे आणि बेकिंग सोडा थोडा टाकायचा किंचित आपल्याला आणि थोडंसं तेल टाकायचं आणि किंचित त्यामध्ये आपल्याला साखरसुद्धा टाकायची आहे आणि दही टाकायचं, 2 ते 3 चम्मच आपल्याला दही टाकायचं आहे आणि सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, एकत्र मिक्स करायचं आणि थोडं पाणी टाकूनच आपल्याला भिजवून घ्यायचं आहे, थोडंसं सैलसर भिजवून घ्यायचं बघा अशा पद्धतीने आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आणि त्याला आपल्याला अर्धा तास तसंच रेस्ट करायला ठेवायचं आहे। आता आपण भाजी कशी बनवायची, रेस्टॉरंटसारखी आज मी तुम्हाला भाजी करून दाखवणार आहे, पनीरची भाजी। आता तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला थोडीशी मोहरी टाकायची आहे, मोहरी झाली की लगेच आपल्याला वाटण टाकायचं, कांदा आणि लसूण याचं वाटण टाकायचं आणि थोडं तेलावर परतून झालं की त्यामध्ये लगेच आपल्याला कांदे टाकायचे आहे, कांदे टाकायचे, शिमला मिरची टाकायची आणि थोडी आपल्याला ट्रान्सफर होईपर्यंतच आपल्याला थोडंसं तेलामध्ये होऊन द्यायचं आहे, नंतर आपल्याला टमाटर टाकायचं। आता तिन्ही साहित्य आपल्याला लवकर होण्यासाठी त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे भाजीला लागेल तसंच मीठ टाकलेलं आहे, नंतर मी त्यामध्ये मीठ टाकणार नाही आणि किंचित पाणी टाकून आपल्याला होऊ द्यायचं आहे। थोडी शिमला मिरची थोडी किंचित नरम झाली, ट्रान्सफर झाली की लगेच आपल्याला त्यामध्ये पनीरचे तुकडे टाकायचे आहे आणि नंतर आपली दह्यामध्ये जी आपण पेस्ट केली होती ना ती पूर्ण आपल्याला पेस्ट टाकायची आहे, थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि वरून थोडा मसाला टाकायचा। आता इथे बघा कणिक खूप छान झालेली आहे नानची। आता थोडासा एक उंडा घ्यायचा आपल्याला आणि आपल्याला लाटून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने लाटायचा आणि त्याला आपल्याला तेल लावायचं आहे। तेल लावल्यानंतर त्याचा मोदक तयार करायचा, परत मग त्याला प्रेस करायचा आणि परत आपल्याला लाटून घ्यायचं आहे, नंतर त्याला परत तेल लावायचं आपल्याला आणि वरून मी फक्त कोथिंबीर टाकलेलं आहे, बाकी काही टाकलेलं नाही आणि किंचित आपल्याला लाटून घ्यायचं आहे।
बघा अशा पद्धतीने लाटून घ्यायचा आहे आणि लोखंडीचा तवा आपल्याला छान गरम करून घ्यायचा। मागच्या साईडने आपल्याला काय करायचं आहे, पाणी लावून घ्यायचं आहे आणि पाणी लावलेली बाजू आपल्याला तव्यावर टाकायची आहे। बघा पहिल्या वेळेस कसं झालं, होते अशी चूक आपल्या वेळेस। आणि नंतर काय करायचं, थोडी वरची बाजू किंचित सोकली की लगेच आपल्याला तवा उलटा करून घ्यायचा आहे आणि पूर्ण असा फिरून घ्यायचा। बघा अशा पद्धतीने, आणि तुम्ही त्याला बटर लावू शकता किंवा तेलसुद्धा लावू शकता। अशाच पद्धतीने आपण सर्व नान करून घ्यायचं। खूप सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला नान सांगितले आहे, आपण घरीच करून खाऊ शकतो। कोणी नुसत्या मैद्याचे सुद्धा करतात, पण आज मी तुम्हाला मैदा आणि गव्हाचं पीठ जास्त वापरलेलं आहे। आणि बस आता आपण मस्त जेवायला बसायचं। बघा झालं ना हॉटेलसारखी डिश अशी आणि ही डिश कशी, मुलांना पनीरची भाजी फार आवडते आणि त्याच्यासोबत जर तुम्ही नान केलं ना तर अतिशय सुंदर लागते। नक्की तुम्ही असे नान घरी करून बघा। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। मस्त खा, आनंदी राहा।